राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा भावाची आजची परिस्थिती पाहणार आहोत. आज नगर जिल्ह्यात कांद्याची आवक थोडीशी घटलेली आहे. तर बाजारभाव नेमके कसे निघाले, मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या दरामध्ये काही बदल होते का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हे बाजारभाव इतर ठिकाणी व्हॉट्सअपवर मिळतही असतील, परंतु फक्त आकडे पाहणे किंवा सांगणे ही माहिती झाली. पण आपण माझा बळीराजावरती त्या आकड्यांचा अंदाज हा लावतो. कारण बाजारात कांदा 10 रुपयांनी वाढला किंवा कमी झाला हे महत्त्वाचं नाही, तर जी तेजी आली आहे ती तेजी बाजारामध्ये टिकणार का पुन्हा बाजारामध्ये मंदी येणार, तर हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मित्रांनो, माझा बळीराजावरती आपण शेतकऱ्यांना याबाबत योग्य असं मार्गदर्शन हे करत असतो. त्यामुळे आपण माझा बळीराजाला जोडून राहा आणि आपल्याला कांदा विक्री करण्यासाठी जी योग्य माहिती हवी ती नक्की माझा बळीराजावरती आपल्याला दिली जाईल. तर मित्रांनो, पाहूयात आजची नगर जिल्ह्यातील परिस्थिती. मित्रांनो, नगर येथे आज 84,589 गोण्यांची आवक आली होती. नगर येथे आज आवक घटलेली आहे. नंबर 1 प्रतीचे कांदे 2,100 रुपयापासून 2,600 रुपये क्विंटलपर्यंत नगर येथे विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 700 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 77 कांदा गोण्यांना 2,800 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला. सरासरी प्रतीचा कांद्याचा दर जर पाहिला तर 1,450 रुपये क्विंटलला हा दर नगर येथे निघालेला आहे. तर मित्रांनो, आज नगर येथे आवक घटलेली आहे. बाजारभावामध्ये हलकीशी सुधारणा आपल्याला नगर येथे आज थोडीशी हलकी सुधारणा मागील बाजाराच्या तुलनेत दिसून येत आहे. आवक कमी झाल्यानंतर लगेच हलकीशी सुधारणा आपल्याला बाजारात दिसलेली आहे. तर इकडे गोडेगावची परिस्थिती पाहूया. 64,222 गोण्यांची आवक गोडेगाव येथे आज होती. गोडेगाव येथे आज आवक कमी होती. नंबर 1 प्रतीचा कांदा 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नंबर 2 प्रतीचा कांदा 1,900 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नंबर 3 प्रतीचा कांदा 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1,600 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोडा हलका डॅमेज माल 500 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. अपवादात्मक गोण्याचे भाव 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो, गोडेगाव येथे आवक कमी आज आहे. अगदी हलकीशी सुधारणा गोडेगाव येथेही कांद्याच्या दरात आज आहे. तर वांबोरी येथे आवक आज घटली होती. 14,417 गोण्यांची आवक वांबोरी येथे होती. वांबोरी येथे नंबर 1 प्रतीच्या 5,107 गोण्या 1,905 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 2 प्रतीच्या 4,793 गोण्या 1,405 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या 4,188 गोण्या 200 रुपयापासून 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्टी 1,000 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 48 कांदा गोण्यांना 2,905 ते 3,000 रुपये क्विंटलला बाजारभाव आज वांबोरी येथे निघालेला आहे. तर वांबोरी येथे आवक कमी होती. बाजार आपल्याला वांबोरी येथे मागील बाजाराच्या तुलनेत थोडेसे बरे दिसून आलेले आहेत. तर मित्रांनो, आता नगर जिल्ह्यातील परिस्थिती आजची जर आपण पाहिली तर आता सोमवारी जर नगर जिल्ह्यामध्ये आवक कमी असेल तर बाजारभाव आपण नक्कीच पाहू. सोमवारी जर आवक घटली इतर ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये तर नक्कीच बाजारभावामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, पाहूयात सोमवारी नेमकी काय परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये असणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.